नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, RTE 25% रिझर्वेशन अंतर्गत ऑनलाईन ॲप्लिकेशन हे चालू झालेले आहेत आणि भरपूर जणांना एक प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो. भरपूर जणांना आपल्या घराजवळील शाळा कोणत्या आहेत हे त्यांना सर्च करता येत नाही आहे आणि ते सर्च कसं करायचं मित्रांनो, हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे की तुमच्या घराजवळील RTE अंतर्गत येणाऱ्या शाळा कोणत्या आहेत हे कसं चेक करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. या व्हिडिओमध्ये मित्रांनो, पुणे जिल्हा आणि नागपूर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यातील RTE अंतर्गत तुमच्या घराजवळील येणाऱ्या शाळा म्हणजे तुम्ही शाळेचं नाव टाकून मित्रांनो सर्च करू शकता की ही शाळा RTE अंतर्गत आहे का. तर पुणे जिल्हा आणि नागपूर जिल्हा या दोन्ही जिल्ह्याचे मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघण्यासाठी मित्रांनो सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, इथे साईडला तुम्ही पाहू शकताय. इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, तुम्ही मोबाईलवरती जायचं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक भेटून जाईल मित्रांनो, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे. यामध्ये मित्रांनो पुणे जिल्हा आणि नागपूर जिल्ह्यातील त्या सर्व शाळा आहेत मित्रांनो ज्या RTE अंतर्गत येतात. तर तुम्हाला असं सर्च करण्यासाठी मित्रांनो भरपूर वेळ जाईल, त्यामुळे तुम्हाला शॉर्टकट सांगतो की तुम्ही शाळेचं नाव टाकून डायरेक्टली ती शाळा RTE अंतर्गत आहे का हे चेक कसं करायचं. तर इथे वरती तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता 3 डॉट दिसत आहेत. यावरती आपल्याला सिंपली क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे एक फाइंड इन पेजचं जे ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता. याच्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे वरती पाहू शकता आपल्याला फाइंड इन पेज असं दिलेलं आहे. तर तुम्ही त्या शाळेचं नाव टाकायचं आहे मित्रांनो. त्या शाळेचं नाव टाकल्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे सर्च करून दाखवणार आहे. तर सिंपली मी नागपूर ग्रामीणचे शाळा बघतो मित्रांनो. तुम्ही इथे पाहू शकताय नागपूर ग्रामीण करतो मित्रांनो. तुम्ही इथे पाहू शकता मी नागपूर ग्रामीण हे टाकले मित्रांनो. इथे तुम्ही पाहू शकता नागपूर ग्रामीणमध्ये जेवढ्या काही शाळा आहेत मित्रांनो त्या शाळेची नावे इथे आलेले आहेत मित्रांनो. तुम्ही शाळेचं नाव टाकून सुद्धा डायरेक्टली सर्च करू शकता मित्रांनो. अशा प्रकारे आता हे नागपूर ग्रामीणचे झाले मित्रांनो शाळा. आता मी पुण्यातील शाळा सर्च करून दाखवतो मित्रांनो. तुम्ही इथे पाहू शकता मी काळेवाडी टाईप करतो मित्रांनो. तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो काळेवाडी जिथं दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे इथे टच करून पाहू शकता पिंपरीमध्ये काळेवाडी बाय बेबीज इंग्लिश प्री स्कूल काळेवाडी असं दिलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्च करू शकता. आता काळेवाडी सर्च केलेलं आहे मित्रांनो. आता मी एका शाळेचं नाव टाकतो मित्रांनो. तुम्ही इथे पाहू शकताय इंद्रायणी इंग्लिश स्कूल टाकत आहे. तर तुम्ही इथे पाहू शकताय त्या शाळेचं नाव इथे ऑटोमॅटिकली येणार आहे. तर मित्रांनो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही अशा प्रकारे सर्च करू शकता की तुमच्या घराजवळील जी शाळा इंग्लिश मीडियम शाळा आहे मित्रांनो ती शाळा RTE अंतर्गत येते का हे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो तुम्ही मोबाईलवरून ही प्रोसेस करू शकता घरबसल्या. मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.